कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या लालबागच्या राजाची 2025 ची पहिली झलक समोर आली आहे। लालबागच्या राजाचा राजेशाही थाट पाहून भाविक भारावून गेले आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पांची स्थापना केल्या जात आहे। मुंबईतील मंडळांचे गणपती विशेषतः प्रसिद्ध असून जगभरात त्यांची ख्याती आहे। यापैकीच एक म्हणजे नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेला लालबागचा राजा। एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी होत आहे। त्यात बहुतांश बस 10 वर्षांपेक्षा जुन्या झाल्यानं दुरुस्तीचा खर्च देखील वाढला आहे। परिणामी राज्यभरात एसटीला प्रतिदिवस तब्बल 2 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागत असून संचित तोटा 1000 कोटींवर पोहोचल्याची माहिती विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष माधव कुसेकर यांनी दिली। एसटी विभागाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विभाग नियंत्रक यांच्यासोबत त्रैमासिक आढावा घेण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर गुरुवारी शहरात आले। नागपूरच्या भिवापुरात भरधाव कारचं नियंत्रण सुटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। हा अपघात इतका भीषण होता की भरधाव कार थेट मरू नदीच्या पुलावरून 35 ते 40 फूट खाली नदीपात्रात कोसळली। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजताच्या सुमारास निलजकडून उमरेडला जाताना वळणावर नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून सागर वाघमारे या समृद्ध व्यक्तीचं नाव आहे। सध्या स्थानिकांच्या मदतीने नदीपात्रातून कार बाहेर काढण्यात आली। यात कारचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेरमधील सभेपूर्वी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं। एकनाथ शिंदे स्टेजवर पोहोचले। कार्यकर्त्यांनी स्टेजकडे जाण्यासाठी गर्दी केल्यानं गोंधळ उडाला। त्यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। खासदार सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। त्यावर आता सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। खासदार सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती। या कार्यक्रमाचा एक फोटो देखील समोर आला। त्यावरून विरोधकांनी सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। त्यावर सुनेत्रा पवार यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली होती। दरम्यान आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। पुणे कुठे जायचं हा सर्वांना अधिकार आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। विधानसभेत 40 ते 42 लाख मतदार वाढले गेले आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे। वाढवले गेलेले मतदार कोणते तपासा, त्यांना मतदान करू देऊ नका असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे। आजपासूनच मतदार याद्यांची तपासणी सुरू करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या आरोपांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिलं आहे। फडणवीस यांनी यावेळी म्हटले की जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाही तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल। पहिल्यांदा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकले 2014ला, तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं। 15-15 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं। त्यामुळे आपण का हरतो आहोत किंवा लोकांनी आपल्याला का नाकारल्याचा अभ्यास न करता जोपर्यंत ते छाती वाढवण्याचं काम करते तोपर्यंत ते सत्य घेऊ शकत नाही। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारझोडे केली जात आहे। मराठी आग्रहासाठी मीरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला केलेली मारहाण राज्यात चांगलाच चर्चेचा विषय होता। दरम्यान मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या याच मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना एका परप्रांतीयाने शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे। या परप्रांतीयाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची वारे वाहू लागतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे हा पक्ष सक्रिय झाला आहे। या पक्षानं मुंबई, ठाणे तसंच उपनगरात मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे। मनसेचे कार्यकर्ते मुंबईत हिंदी बोलणाऱ्यांना मराठी बोलण्याचा आग्रह करताना दिसत आहे। काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारझोडही केली जात आहे। मराठी आग्रहासाठी मीरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला केलेली मारहाण राज्यात चांगलाच चर्चेत आला होता। बिग बॉसच्या 19 सीझनची सुरुवात झालेली आहे। या सीझनमध्ये मराठी कलाकारही आहेत। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांनी या शोमध्ये एंट्री केली आहे। जेव्हा प्रणित स्टेजवर आला तेव्हा सलमान खान त्याच्याशी मराठीमध्ये संवाद साधला। बिग बॉस 19ची प्रतीक्षा आता संपली आहे। शो सुरू झाला असून सलमान खानच्या अंदाजाने सर्वांची मने जिंकली आहे। गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचं वैवाहिक नातं पुन्हा एकदा चर्चेत आहे। चर्चा आहे की सुनीताने गोविंदांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय। कपल वेगळे होणार असल्याची बातमी आगीसारखी पसरली, पण दोघांपैकी आतापर्यंत कोणीही या बातम्यांवर रिॲक्ट केलेलं नाही। गोविंदा सुनीताची मुलगी टीना आहुजानं आपल्या आई वडिलांच्या नात्याचं सत्य सांगितलं। इंटरव्ह्यू दरम्यान टीनाला तिचे पालक गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या व्हायरल बातम्यांबद्दल विचारण्यात आलं। यावर तिनं हे वृत्त पूर्णपणे निराधार चुकीचं असल्याचं सांगितलं। टीना बोलली की या अफवा आहेत, मी अशा अफवांवर लक्ष देत नाही। टीनाला पुढे विचारले की अशा व्हायरल बातम्या तुझे पालक कसे डील करतात। यावर तिने उत्तर दिलं की माझे वडील आता भारतामध्ये नाहीत।